हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की जर एखाद्या स्टुडंटचे मार्क्स जर कमी असतील तर ते आपण ॲज अ टीचर म्हणून कशा पद्धतीने हायलाईट करू शकतो। कालपर्यंतच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं आहे की आपण ऑल सब्जेक्ट्स जे आहेत त्याचे जे मार्क्स आपण टाईप केलेले आहेत त्या सर्व मार्क्सची टोटल एखाद्या स्टुडंटच्या सर्व मार्क्सची टोटल कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो किंवा आलेल्या टोटलवरून आपण त्या स्टुडंट्सचे पर्सेंटेज कशा पद्धतीने डिस्प्ले करू शकतो किंवा त्या स्टुडंटला त्या सब्जेक्टमध्ये कोणती ग्रेड मिळालेली आहे हे कशा पद्धतीने आपण डिस्प्ले करू शकतो याच्याशी रिलेटेड सर्व व्हिडिओ मी ऑलरेडी ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। जर तुम्ही ते अजून पाहिले नसतील तर तुम्ही आवर्जून ते व्हिडिओज पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जर एखादा स्टुडंट रिझल्ट क्रिएट करायचा असेल तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की त्याच्यामध्ये मी इफ फॉर्म्युलाचा यूज केलेला आहे, ऑटोसमचा यूज केलेला आहे आणि त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीने सर्व स्टुडंट्सची टोटल टॅली होतीये आणि त्या टोटलवरूनही आपल्याला पर्सेंटेज काउंट करता येत आहेत, पर्सेंटेज डिस्प्ले करता येत आहेत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की ठीक आहे, स्टुडंटचा रिझल्ट तयार झालेला आहे, स्टुडंटचे पर्सेंटेज डिस्प्ले झालेले आहेत, पण एखादा स्टुडंट असा असतो की त्याला एखाद्या सब्जेक्टमध्ये कमी मार्क्स मिळालेले असतात, तर मग ते कमी मार्क्स नक्की त्या स्टुडंटला कोणत्या सब्जेक्टमध्ये मिळाले किंवा नक्की कमी म्हणजे किती मार्क्स मिळाले हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे सर्व स्टेप्स तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात येतील आणि तुम्ही ज्या वेळेला एखादा स्टुडंट रिझल्ट तयार कराल ॲज अ टीचर म्हणून त्यावेळेला एखादा स्टुडंट रिझल्ट जनरेट कराल त्यावेळेला तुमच्या या सर्व गोष्टी लक्षात येतील आणि तुम्ही त्या इम्प्लिमेंटसुद्धा करू शकाल। तर आपण बघूया की एखाद्या स्टुडंटला जर कमी मार्क्स मिळाले असतील तर आपण ते कसे हायलाईट करू शकतो। तर प्रथम ऑल सब्जेक्ट्स जे आहेत ते तुम्ही सिलेक्ट करा। ऑल सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर या होम टॅबमध्ये इथे हा सेल स्टाईल्स ग्रुपमध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग हा एक ऑप्शन आहे। कोणता ऑप्शन आहे? कंडिशनल फॉर्मॅटिंग। प्रथम तुम्ही सगळे मार्क्स हे जे आहेत ते मार्क्स तुम्ही सिलेक्ट करा। त्याच्यानंतर तुम्ही होम टॅबमध्ये जाऊन कंडिशनल फॉर्मॅटिंग हा जो ऑप्शन आहे आणि त्याच्या शेजारी हा जो डाऊन ॲरो आहे त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहिलाच ऑप्शन आहे हायलाइट सेल रूल्स। कोणता ऑप्शन आहे? हायलाइट सेल रूल्स। आता या सेल्स रूल्समध्ये ज्यावेळेला तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट करता त्यावेळेला पुन्हा एक सबलिस्ट डिस्प्ले होते। तर या सबलिस्टमधून तुम्हाला काय करायचं आहे तर स्टुडंट्सना ज्या स्टुडंटला कमी मार्क्स मिळालेले आहेत तो सेल हायलाइट करायचा आहे, म्हणून हा लेस दॅन ऑप्शन मी सिलेक्ट करते। लेस दॅन हा ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर हे पहा इथे तुम्ही लेस दॅन किती हवे, ठीक आहे, ज्या स्टुडंटला लेस दॅन 40 मार्क्स आहेत त्या स्टुडंटचा सेल हायलाइट झाला पाहिजे, पण तो कोणत्या कलरनी झाला पाहिजे? येलो, ग्रीन, लाईट रेड, रेड टेक्स्ट, रेड बॉर्डर असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत। आता मी इथून जर रेड डार्क ऑप्शन हा सिलेक्ट केला किंवा ग्रीन डार्क, मी सिलेक्ट करते ग्रीन डार्क टेक्स्ट, ग्रीन फिल विथ डार्क ग्रीन टेक्स्ट आणि ओके। आता तुमच्या हे गोष्ट लक्षात येईल की फक्त जयेश मेहता आणि व्रिहा पटेल या दोघांना इंग्लिशमध्ये बिलो 40 म्हणजे 40पेक्षा कमी मार्क्स आहेत, 35 अँड 37, म्हणून या दोघांचेच सेल फक्त ग्रीन कलरमध्ये फिल झालेले आहेत किंवा हायलाइट झालेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही लेस दॅन मार्क्स किंवा ग्रेटर दॅन मार्क्स सुद्धा हायलाइट करू शकता। फॉर एक्झाम्पल आता हे मी तुम्हाला लेस दॅन बद्दल सांगितलं, आता सेम मी तुम्हाला ग्रेटर दॅन बद्दल सांगते। काय आहे आपली फर्स्ट स्टेप की स्टुडंटचे सर्व जे मार्क्स आहेत ऑल सब्जेक्टचे ते तुम्ही सिलेक्ट करा।
सगळे मार्क्स सिलेक्ट झाल्यानंतर होम टॅबमध्ये इथे हा ऑप्शन आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. या कंडिशनल फॉर्मॅटिंगवरती तुम्ही जेव्हा क्लिक करता त्यावेळेला एक लिस्ट ओपन होईल आणि त्या लिस्टमधून तुम्ही पहिलाच ऑप्शन आहे हायलाइट सेल्स रूल्स. तुम्ही ज्या वेळेला हा ऑप्शन सिलेक्ट करता त्याच्याच मध्ये हा एक अजून सबलिस्ट डिस्प्ले झालेली आहे. ही काय आहे? सबलिस्ट ओपन झालेली आहे. तर त्याच्यामधून मी ऑलरेडी तुम्हाला लेस दॅन बद्दल सांगितलेलंच आहे. आता आपण पाहणार आहोत ग्रेटर दॅन. आता मी ग्रेटर दॅन हा ऑप्शन सिलेक्ट करते आणि इथे बाय डिफॉल्ट 66.5 आलेला आहे, पण इथे तुम्ही तुमच्या चॉईसचे नंबर्स मार्क्स टाकू शकता. आता ग्रेटर दॅन 90 म्हणते की ज्या स्टुडंटना ग्रेटर दॅन 90 आहे या बॉक्समध्ये मी काय केलं आहे 90 हा ऑप्शन 90 हा नंबर टाईप केलेला आहे आणि ते मार्क्स कोणत्या कलरमध्ये हायलाइट झाले पाहिजेत. तर मी काय ऑप्शन सिलेक्ट करते डार्क येलो टेक्स्ट, येलो फिल विथ डार्क येलो टेक्स्ट. आता मी हा ऑप्शन सिलेक्ट करते आणि ओके या ऑप्शनवरती क्लिक करते. आता तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की जे काही मार्क्स आहेत ज्या स्टुडंट्सना अबाव 90 म्हणजे ज्यांना 90पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत त्याच स्टुडंट्सचे ते मार्क्स येलो कलरमध्ये हायलाइट झाले पाहिजेत आणि ते तशाच पद्धतीने हायलाइट झालेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की ते जो हा वरुण रॉय आहे त्याला सर्वच सब्जेक्टमध्ये फक्त हा एक मॅथ्स सब्जेक्ट सोडला तर सर्वच विषयांमध्ये त्याला अबाव 90 मार्क्स आहेत. म्हणजे जे काही ते दिसत आहेत हायलाइटेड नंबर्स सेल्स ते अबाव 90 म्हणजे स्टुडंट्सना ज्या ज्या सब्जेक्टमध्ये अबाव 90 मार्क्स आहेत त्या स्टुडंट्सचे सेल ते मार्क्स हायलाइट झालेले आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने रिझल्ट जनरेट करताना एखाद्या स्टुडंटचे लेस दॅन किंवा ग्रेटर दॅन मार्क्स सेल्स हायलाइट करू शकता. तुम्ही हे सेम असंच प्रॅक्टिकल तुम्ही घरच्या पीसीवरती नक्कीच करून बघा. तुम्हाला त्याचा आउटपुटही मिळू शकेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.